नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. ज्या संघटनेची सुरुवात व्यंगचित्र कलेच्या माध्यमातून झाली, ज्या संघटनेचा संस्थापक जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार होता, त्या संघटनेचे आजचे स्वरूप केवळ एक व्यंगचित्र एवढेच बनून राहिले आहे. वाईट वाटतं. ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, त्यांच्या शिवसेनेवर मनापासून प्रेम केले, त्या संघटनेवर असे काही बोलताना किती यातना होत असतील याची कल्पना एखाद्या ज्येष्ठ शिवसैनिकालाच होऊ शकेल. म्हणजे संघटनेच्या अंतर्गत, उभाठाच्या अंतर्गत आता जे काही चाललं आहे, हा जो काही ग्रहकला आहे, त्यांनी आदित्य ठाकरे हे आधीच त्रस्त झालेले आहेत. असे असताना त्यांनी काका मला वाचवा असं म्हणत धाव घेतली आणि राज ठाकरे यांच्याबरोबर परवा वादग्रस्त मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ते गेले. आणि एका परेनं ते आणखीन एका गाळात रुतले असं म्हणावं लागेल. आता मोहित कंबोज कोण? मी त्यांना वादग्रस्त का म्हटले, तर ते उभाठाच्या दृष्टीने वादग्रस्त आहेत. बरं, म्हणजे काय झालं, एकतर हा कंबोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मानले जातात. 2024च्या विजयानंतर फडणवीस यांना उचलून धरणारे ते छायाचित्र आठवते ना, तर ते हे कंबोज होते. कलानगरच्या गेटवर येऊन ठाकरेंना आव्हान देण्याची भाषा करणारे, उभाठा कार्यकर्त्यांना डिवचणारे, आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करणारे, असे हे महाशय आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी यांचा पुढाकार फार मोठा होता. उभाठा सैनिकांनी ज्यांची गाडी अडवली होती, त्यामुळे स्वतःवर अनेक खटले उडवून घेतले होते, तुरुंगाची हवा खाल्ली होती, ते हे कंबोज आहेत. खरं तर नेत्यांनी उचकवून दिले की शिवसैनिक मागे पुढे न पाहता समोरच्याला भिडतो, मारहाण करतो, खटाक करतो आणि मग खटले स्वतःच्या अंगावर ओढून घेतो, नोकरीवर पाणी सोडतो, पार बर्बाद करून घेतो स्वतःला. ची सवय आहे या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या. पण जेव्हा या नेत्यांच्या नादापायी भावाभावात हाणामारा झालेला आहे, तो परस्परांचे तोंड पाहत नाही अशी त्या वेळ आलेली आहे अनेकांवर. आणि ज्यांच्यासाठी हे केले ते मात्र एकमेकांना जर केक भरवत असतील तर जीव चिडणारच ना. म्हणजे आदित्य ठाकरे यांना हा जो अनुभव येत आहे कालपासून, म्हणजे कंबोजची पार्टी आदित्यला खूप भारी पडत आहे, असं उभाठा सैनिकांनी त्यांच्या नेत्याबद्दल यापूर्वी इतक्या कडवट प्रतिक्रिया कधीही व्यक्त केलेल्या नाही. म्हणजे मला तर आठवतच नाही. आणि आदित्य हा कोणी लहान मोठा नेता नाही आहे, डायरेक्ट रक्त येते ठाकरेंचं. आणि ब्लड इज थिकर दॅन वॉटर या म्हणीची मी म्हणजे उगाच आठवण झाली मला हे करता करता. तर या म्हणीचा एक इतिहास आहे बरं का. म्हणजे उद्धवजींना माहीत आहे, तो आठवतो त्यांना तो. पण त्याबद्दल कधी नंतर एखाद्या वेळेस बोलू विषय निघाल्यावर. कंबोजचा केक जो आहे हा आदित्यला खूप महागात पडणार आहे. म्हणजे घशात अडकला असं म्हणता येईल. या निमित्तानं शिवसैनिकांनी, म्हणजे उभाठा सैनिकांनी जे आदित्यच्या पार्श्वभागावर सनसनीत लात मारली आहे असं सुद्धा म्हणता येईल. इतक्या वाईट पद्धतीच्या आणि थेट पद्धतीच्या प्रतिक्रिया, इतका विरोध आदित्यला या संदर्भात सहन करावा लागत आहे. तसे सध्या आदित्यचे ग्रहमान खूपच खराब आहे हो. म्हणजे असं दिसतं तर खरं. म्हणजे पहा ना, संजय काकाने त्यांच्या विरुद्ध एक मोठी आघाडीच उघडलेली दिसते पक्षात सुद्धा. त्यांचा तो प्रवक्ता कम मित्र कम घरभेदी की गगनभेदी असं काहीतरी आहे ना.
तर त्या माध्यमातून आदित्य बाळाला जेवढे बदनाम केले जात आहे की गेल्या 10,000 वर्षात इतकं बदनाम कोणाला केलं गेलं नसेल असं म्हणावं लागेल. आणि विशेष म्हणजे ते सुद्धा संजय राऊतचा रेफरन्स देऊन करतात बदनामी, अगदी छातीटोकपणे. ते प्रियंका चतुर्वेदीच्या राज्यसभेच्या संदर्भात जो काही वाद निर्माण झाला त्या संदर्भामध्ये इतकी बदनामी त्या गगनभेदीतून करण्यात आली, इतके वाद, इतके प्रवाद उजागर करण्यात आले की बस. आता खरं सांगा, प्रियंका चतुर्वेदीसारख्या वयस्कर महिलाबरोबर म्हणजे आदित्यच्या संदर्भात म्हणतो मी बरं, म्हणजे इतके सूचक नाव जोडणे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? म्हणजे मला तर अजिबात योग्य वाटत नाही आणि त्याच्यात काही असेल असंही मला काही वाटत नाही. पण इतकी बदनामी सुरू आहे की बस रे बस. म्हणजे आदित्याच्या बदनामीमागे संजय राऊत असतील का हो? तुम्हाला काय वाटतं? मला नाही खरं वाटत, पण गगनभेदीचा इतिहासच तसा आहे. म्हणजे मी सहज मला आठवण झाली की एक 35-40 वर्षापूर्वीची एक आठवण आहे ती. म्हणजे 1986 असेल तो वर्ष. त्यावेळी ज्येष्ठ नेते वामनराव महाडिक म्हणजे आप्पा यांच्याशी खूप स्नेह होता माझा. आप्पा आंबेडकर रोडवर परेलला राहायचे, म्हणजे चमारबागवाला चाळमध्ये राहायचे ते. म्हणजे मला चांगलं आठवतं की बाळ नरे त्यावेळी शाखा प्रमुख होते परेलचे आणि विठ्ठल चव्हाण नगरसेवक होते. म्हणजे शेवटच्या काळामध्ये आप्पा वरळीला शिफ्ट झाली ती गोष्ट वेगळी, पण त्यावेळेस म्हणजे मी जेव्हा सांगतो 86मध्ये ते तिथंच होते. तर झालं असं की आठवण अशी आहे की सहज एकदा असं गप्पा मारता म्हणजे तुमच्याशी गप्पा मारताना असं काही आठवणी येत जातात. तर तुम्हाला काय सांगत होतो मी, वामनराव महाडिक यांनी मला एकदा गगनभेदी माझ्यासमोर ठेवला आणि ते म्हणाले, काय करावं बाबा या अनिल थत्तेची, तुम्ही सांगावर आता. म्हणजे अहो पिंडीवरचा विंचू आहे ना हा, बाळासाहेबांच्या पायाशी बसतो आणि त्यांच्या केसापासून लिहितो. म्हणजे हे आप्पांचं वाक्य बरं. आप्पा म्हणजे एवढं ज्या लेखाविषयी चिडले होते मला सांगत होते त्याचे शीर्षक होते, फाटक्या तोंडाने वाया गेलेले शिवसेना नेते. हे अनिल थत्ते यांनी चुकून हा माझा व्हिडिओ जर पाहिला तर त्यांना बरोबर समजेल ते. म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी विरुद्ध अशा प्रकारे आघाडी उघडणे हा गगनभेदी इतिहास म्हणता येईल. आता विषय आदित्यचा आहे आणि गाडी चालली भलतीकडे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तसं नाही हो. म्हणजे माझे म्हणणे असं आहे की आदित्यच्या बदनामीच्या संदर्भामध्ये कुणीतरी असलं पाहिजे. म्हणजे आदित्य सध्या चौबाजूने असा वेढला गेलेला आहे. त्याच्या आजूबाजूला जी मंडळी आहे ती मंडळीच त्यांचा कार्यक्रम करायला म्हणजे त्याचा कार्यक्रम करायचे ठरवले आहे की का असं वाटतं. आता काल परवा ते तुमचे खासदार आपले म्हणजे शिवसेना निष्ठावान अरविंद सावंत बोललेच ना हो की आजच ती पक्षात आली, उद्या ती राष्ट्रीय प्रवक्ता झाली आणि 2 दिवसात राज्यसभा मिळाली. नशीबवान महिला आहेत. आता हे सावंतांनी म्हणायची काही गरज होती का? म्हणजे प्रियंका चतुर्वेदी विषयी त्यांनी जे बोलले तर ते बिटवीन द लाईन काय दिसतं शोधा ना. आणि आता या कुंभोज केक प्रकरणसुद्धा पाहिलं, म्हणजे हे जे पाहिलं तर असं ख्यातनाम कवी आणि हिंदीचे मोठे कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या विख्यात 2 ओळीद्वारे मी सांगतो कि जब नाश मनुष्य पर छाता है पहिले विवेक मर जाता है. इतकंच. आता मराठीत जर सांगायचं तर आदित्यचे पाय डोहाकडे असं म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबरच उद्धवजीसुद्धा चक्रव्यूहात अडकत चालले आहेत काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं,
कमेंट करून निश्चित कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला खऱ्या अर्थाने बुलंद करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.